कारखाना विकूच शकत नाही, कारण मी त्याची मालकच नाही आहे. मी कारखान्याची सेवक होते. मी कारखाना बँकेने जप्त केला आणि DRT मधून त्यांनी कारवाया केल्या. अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते. आमच्या धाकटे भावासारखे असणाऱ्या बोत्रे पाटलांना दिले. ओमकार ग्रुपचे चेअरमन बोत्रे पाटील माझ्या समवेत आहेत. त्यांनी असाच एक कारखाना नंदुरबार जिल्ह्यातही घेतला होता. तिथेही मी शहाद्यामध्ये जाऊन आले. त्याचीही मुळी माझ्या हस्ते टाकलेली आहे आणि 10 लाख टनाच्या आसपास गाळप करण्याचा शब्द त्यांनी लोकांना दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त भाव ओमकार ग्रुपचा असेल असाही शब्द त्यांनी दिलेला आहे. मी वैद्यनाथ कारखाना विकूच शकत नाही, कारण मी त्याची मालकच नाही आहे. मी कारखान्याची सेवक होते. मी कारखान्यासाठी काम करत होते. कारखाना बँकेने जप्त केला आणि DRT मधून त्यांनी कारवाया केल्या आणि तिथून तो त्यांनी ऑक्शन केलेला आहे. हे अडाणी माणसालाही कळतं की कशी वसुली होत असते. मला तेव्हा जर पैसे मिळाले असते इतर कारखान्यासारखे तर कदाचित ही वेळ आली नसती.